एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त आज मी सगळं देवघर क्लिनिंग केलं आहे आणि बाप्पाची छान अशी पूजा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता बघा, कुठल्याही पूजेची सुरुवात आपण आधी दिवा लावून करतो. त्यामुळे मी आधी दिवा लावून घेतला आणि त्याला कुंकू, हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहिलं. दिव्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग आपलं पुढचं जे काही देवांची मांडणी वगैरे करायची ना, ती करायची. आता सगळ्यात आधी देवघरात काय करायचं आहे, आपल्या बाप्पांची मूर्ती ठेवायची सगळ्यात आधी. कारण आपण आपलं आराध्य त्यांना मानतो आणि सगळ्यात आधी अग्रपूजेचा मान म्हणजे बाप्पांना दिला जातो. त्यामुळे मग सगळ्यात आधी कुठलीही पूजा करताना, घरातली असो किंवा मंदिरात असो, कुठलीही पूजा करताना आधी आपण बाप्पाची पूजा करायची, बाप्पांना आधी मान द्यायचा, त्यानंतर मग दुसऱ्या देवांची पूजा करायची. तर बघा, आता स्टेप बाय स्टेप मी असं आसन वगैरे सगळे वस्त्र वगैरे ठेवले, छान अशी पूजा करून घेते बाप्पाची आणि मग नंतर मस्त आरास करते. बऱ्याच वेळा मी व्हिडिओ शेअर केले तुमच्यासोबत पूजेचे डिटेल पूर्ण, तरी पण बऱ्याच मैत्रिणी कमेंट करतात की हे कसं, म्हणजे हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं. तर बाकीचे व्हिडिओ ना, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघत जा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल की व्हिडिओमध्ये मी काय काय सांगितले आणि काय काय दाखवलं आहे ते. कारण कसं असतं, आपण तुम्ही लोक काय करतात की व्हिडिओ फॉरवर्ड करून बघतात, स्किप करून बघतात. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अर्धवट तुम्हाला कळतात, पूर्ण कळत नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, म्हणजे कसं डिटेल जे मी स्टेप बाय स्टेप सांगते ते सगळं तुम्हाला माहीत पडतं. आणि खरंच सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही ना हे माझे पूजेचे व्हिडिओ जे असतात त्यांना खूप छान प्रतिसाद देतात. म्हणजे इतर व्हिडिओंपेक्षा पूजेचे व्हिडिओ माझे तुम्हाला खूप जास्त आवडतात, मला तरी असं वाटतं. आणि बघा, आता मी अन्नपूर्णा आईची मूर्ती आधी ठेवली आणि नंतर सगळ्यात शेवटी ना महादेवांची पिंड ठेवायची देवघरामध्ये. कारण महादेवांची पिंड ठेवल्यानंतर पूजा ही पूर्ण होते. त्यामुळे सगळ्यात शेवटी पिंड ठेवायची. तर आता बघा, हे तांदळामध्ये कासव पण ठेवलं आहे मी. आणि या लक्ष्मीच्या कवड्या आहेत, त्या पण लक्ष्मीकारक कवड्या. आता लक्ष्मीला कवड्या खूप जास्त प्रिय असतात, त्यामुळे ह्या कवड्या पण मी श्रीयंत्राच्या बाजूलाच ठेवते, एका प्लेटमध्ये असं तांदळात ठेवायच्या छान, म्हणजे कसं. आणि कधी पण लक्ष्मीची मूर्ती ना गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला ठेवायची, म्हणजे आपला डावा हात. तर बघा, ही छोटीशी लक्ष्मी चांदीची आणि तिथे मी कवड्या ठेवल्या आहे. आणि त्यानंतर श्रीयंत्रावरती अशी माळ ठेवायची, कमळगट्ट्याची माळ ठेवायची. आणि मग देवांसाठी पिण्यासाठी पाणी पण कधी पण देवांना पाणी ठेवताना झाकून ठेवायचं. आता सगळ्या देवांना हार माळा वगैरे घालून घेते मी, फुलं वगैरे, अष्टगंध वगैरे व्हायचं. आणि महादेवांसाठी हे रुद्राक्षाची माळ आहे ती अर्पण केली. बघा, आता बाकीच्या देवींना आणि प्रत्येक देवाची वेगवेगळी अशी म्हणजे खूण ठेवली मी, की ह्या देवीची ही माळ, त्या स्वामींची ही माळ, असं म्हणजे कसं इझिली मला ते हे करता येतात. म्हणजे कसं कलर वेगळे वेगळे घेतलेले आहेत, त्यामुळे कसं मला लवकर समजतं की कुठल्या देवाची कुठली माळ आहे असं. आणि आपले जे बाळकृष्ण आहेत ना, बाळकृष्णांसाठी तर मी वैजंतीची माळ त्यांना घालते. बघा, ही माळ ना आता बऱ्याच वेळा तुटून जाते, त्यामुळे आता परत तिला ओळून घेते. कारण खूप दिवसापासून मी विचार करत होते स्वामींना छान असं माळा बनवू, पण कसं काय राहूनच जात होतं ते नेहमी.
पण आता बघा आज काही गोष्टी असं आहे ना त्या वेळेवरच होतात. तर माझ्याकडे खूप सारे मणी पडलेत. सगळ्या देवांना ॲक्च्युली मला बनवायचे आहेत माळा, पण वेळच म्हणजे कधी वेळ असतो, कधी नसतो, कधी खूप घाई असते, असं होऊन जातं. आणि कसं घाईघाईमध्ये देवपूजा करायला मला अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी शांततेतच करते. तर बघा आता ही ऑरेंज कलरची मणी होते माझ्याकडे, त्याची माळ आणि मध्ये आतमध्ये छोटासा एक रुद्राक्ष टाकला आहे मी. तर ही माळ स्वामींसाठी बनवली. खूप छान दिसते स्वामींना आणि मापानेच बनवली मी स्वामींना. असं पाटावर पुढे बसवलं आणि मापानेच माप घेऊनच बनवली. म्हणजे कसं माप घेतल्यानंतर व्यवस्थित कुठलीही गोष्ट आपल्याला हे करता येते, व्यवस्थित वेअर पण करता येते आणि ती इकडे तिकडे पडत नाही. तर बघा स्वामी किती सुंदर दिसत आहेत माळा घालून, छान दिसत आहेत ना. हे बघा. आता बघा वैजंतीची माळ आहे. बाळकृष्णांचा शिंगार करून घेते मी आता. त्यांची ती माळा पण ओळून झाली आहे. म्हणजे एकात दोन काम केलं मी. नाहीतर काय होतं ना, उद्या करू आज करू मध्ये सगळं राहून जातं मग.